राजकारणाच्या शुद्धीसाठी लोकसभेच्या रिंगणात उतरलेले शांतिगिरीजी महाराज यांनी 11 मे रोजी आपला विकास कामांच्या मुद्द्यावरील वचननामा प्रसिद्ध केला. जयबाबाजी भक्त परिवार यावेळी उपस्थित होता. नाशिकमध्ये त्यांनी आपल्याला लोकसभेसाठी तसेच लोकहितासाठी करावयाच्या कामांची माहिती दिली. राजकारणात शुद्धीकरण करण्याची गरज असल्याचंही यावेळी शांतिगिरी महाराज यांनी सांगितलं. आणि म्हणून आपण या ठिकाणी हाही संकल्प करूया. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशा कशी पूर्ण येईल हाही संकल्प करूया. या तंत्रज्ञानाचा या ठिकाणी उभे राहा सगळे आणि जवान बाहेर जातात त्यांचं आयुष्य सांगितलं. आणि म्हणून हा जो काही प्रकार आपल्या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अत्यंत तो कलंक आहे. ज्या नाशिक जेवढं प्रोग्राम करायचे म्हणून आहे आपल्या जन्मभूमीचे आहेत अशा अनेक दासासारख्या पिकांना परिस्थिती आहेत. मात्र जर त्याच्यावर अशा जर निगेटिव्ह किंवा कलंकित मार्ग होत असेल तर आपण सर करणं योग्य आहे का? तर बाबांना असं वाटतं जर आपण असं जर पाहायची भूमी घेत असेल तर बाबांना वाटतं तुम्ही या भूमी जन्मले नाही तर तुम्ही मावले नाही असं बाबांना म्हणावं लागेल. बाबांना असं वाटतं असे प्रकार घडते डर सारखे तू घर कसे बंद होती आमची जवान करून त्याचं महत्व सांगून त्याचा म्हणजे आपल्या जीवनाचं महत्व सांगून आणि या व्यवसायाचं नुकसान कसं होतं हे सांगून त्यांना परवडा करणार आहोत आणि डर दूर कसे नाशिक असा प्रयत्न. आणि एक आता समाप्तीकडे जाताना एक मात्र अर्पणाद्वारा जनसंघ आमच्या सर्वांकडून अनेक सेवा कार्यक्रम करून घेतला. आम्ही कोणाकडे आम्हाला पुरस्कार मिळावे अपेक्षा केली नाही. आमचा कोणी गौरव करावा अशी अपेक्षा केली नाही. आता आपल्याला पाहायला मिळालं आपल्या या पत्रिकेवर अनेक पुरस्कार बाबांना तुम्हाला दिलेली माहिती पाहायला मिळाले वाचले असेल ना. आजकाल आपण पाहतो पुरस्कार विकत दिले जातात. इथं मात्र आम्ही पुरस्कार मिळाले म्हणूनही काम केलं नाही किंवा कार्यक्रम केले नाही. म्हणजे बघा आम्हाला यात एवढं जाणीव हे जाणून वाटतं म्हणजे आमच्यावर किती लोक लक्ष बरं का. आम्ही जे करतो त्या कामात किती लोकांचं लक्ष आहे. स्वामी विवेकानंद कुठले असतील ते त्याला पुरस्कार आलेले मॉरिशसचं कोणी आणखी तुम्ही जर पुरस्कार बघितले बघा आम्ही त्यांनी कधी नोंदणी केली नाही. आम्हाला पुरस्कार हे कार्यक्रम पुरस्कार द्या. आणि म्हणून ही एक आम्हाला एक अत्यंत सन्मानाची गोष्ट वाटते. जनासाठी आमच्याकडे जे काही कार्य मिळतं ते खरोखर जगाला मान्य लक्षात घ्या. आणि म्हणून ते न सांगता त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले म्हणून त्याचा आम्ही धन्यवाद. त्याप्रमाणे बघा पारदर्शकता एक मुद्द्यावर पारदर्शकता. नाशिक लोकसभा 2024 साठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले जय जनार्दन जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्वेसर्वा शांतिगिरी महाराज यांनी आपला वचननामा प्रसिद्ध केलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक.